योहानाद्वारे देवाने देहधारणेची जी रहस्य आहेत ते प्रगट केलेली आहेत. ती काय रहस्य आहेत हे आज आपण पाहणार आहे. पहिलं रहस्य आहे ते म्हणजे देवाने आमच्या चालनासाठी केलेली आम्हावर महान कृपा. वचन 14 म्हणजे योहाना सुसमाचार पहिला अध्याय आणि 14व्या वचनामध्ये जर आपण वाचलं, आपल्याकडे शास्त्र आहे, आपण ते जरूर उघडून पाहूया. सध्या 14व्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, शब्द देही झाला आणि त्याने आम्हामध्ये वसनी केली आणि आम्ही त्याचे गौरव पाहिले. शब्द देही झाला आणि त्याने आम्हामध्ये वसनी केली आणि आम्ही त्याचे गौरव पाहिले. ते पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचे गौरव असावे असे अनुग्रह आणि सत्य यांनी ते परिपूर्ण होते. आता महान कृपा केली याचा अर्थ असा आहे की कृपा करत असताना जो कृपा करतो त्याला काहीतरी त्यागावं लागतं. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने देवाचा पुत्र या नात्याने फार मोठा त्याग केलेला आम्हाला देवाच्या वचनात पाहायला मिळतं. आणि संत पौल फिलिप्पीकरांच्या पत्रामध्ये स्पष्टपणे हे नमूद करतो की त्या येशूने स्वतःला रिक्त केले, म्हणजे रिकामे केलेले आहे. आता रिकामे केले याचा अर्थ शारीरिक, बौद्धिक, सामाजिक बंधनं त्याच्यामध्ये राहत नाही, त्यालाच त्याग म्हणतात. पवित्र वचनामध्ये आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःला रिक्त केले, रिकामे केले, देऊन टाकले. याचा सरळ सरळ अर्थ हा आहे की येशू ख्रिस्ताने तुमच्या आणि माझ्या स्थानासाठी तो आमच्या पातळीवरती उतरला. आता पातळीवर उतरणे हे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण एकमेकाला चिडल्यावर, रागावल्यावर म्हणतो. तू करतोस तसं मलाही करता येतं बरं का, तुझ्या पातळीला मलाही उतरता येतं बरं का, नाही का? पण हा अर्थ या ठिकाणी नाहीये. आमच्या पातळीपर्यंत प्रभू येशू ख्रिस्ताने उतरणं, त्याच्यामध्ये त्याचा राग नव्हता, मत्सर नव्हता, द्वेष नव्हता, तिटकारा नव्हता, तर देवाचं प्रेम आमच्यावरती होतं. आणि म्हणून येशू ख्रिस्ताने आमच्या पातळीवरती उतरणे याचा अर्थ आमच्या सारखा देह धारण करणे. मानवी देह त्याने धारण केलेला आहे. याची दुसरी बाजू अशी आहे आणि ती म्हणजे स्वतःच्या प्रतिष्ठेचा विचार न करता दुसऱ्यासाठी चांगलं कार्य करणे. स्वतःच्या इज्जतीचा विचार न करता दुसऱ्याकरिता चांगलं कृत्य करणे. आणि ही दुसरी बाजू परमेश्वराने केलेली आहे. देवाने हेच केलं जेव्हा त्याने देह धारण केला. दैवी कृपा आणि प्रेम यांचं मिश्रण करून देवाने स्वतःला रिक्त करण्याचे आणि ते सर्व काळासाठी रिक्त करण्याचे ठरवले आणि त्याप्रमाणे त्याने केले. He emptied himself. म्हणजे कसं माहिती का, एखादा आपला खिसा किंवा एखादी पर्स आपण रिकामी करतो की नाही, पण रिकामी केल्यानंतर त्यात आपण काहीच ठेवत नाही. तशा प्रकारे येशू ख्रिस्ताने स्वतःला रिक्त केले. आणि म्हणून योहानाने वापरलेल्या शब्दातून देवाचे प्रगटीकरण सिद्ध होते. येशूने देवाला प्रगट केले. सृष्टी निर्माण करण्याचं सामर्थ्य त्या शब्दामध्ये होतं. आणि म्हणून उत्पत्तीचं पुस्तक 1 अध्याय आणि 3 वचनामध्ये आम्ही वाचतो, अशा अमर्यादित सामर्थ्याने जो शब्द होता आणि जो शब्द देव होता त्याने स्वतःला रिक्त केले. आणि त्याने स्वतःला रिक्त केले म्हणजे मानवी देहा धारण करून या पृथ्वीवरती तो आलेला आहे. मी मागे तुमच्याशी बोलताना म्हटलं की ग्रीक लोकांकरिता देह म्हणजे नाशवंत, हा देह म्हणजे काही कामाचा नाही, हा देह म्हणजे पापी, अशा प्रकारे ग्रीक लोकांचा समज असे. आणि म्हणून त्या पापी देहामध्ये देव कसा येऊ शकतो? हा पापी देह
देव कसा धारण करू शकतो हे ग्रीक लोकांच्या समजण्याच्या पलीकडे होतं. आणि म्हणून त्यांनी येशूचा स्वीकार केला नाही. येशूच्या येण्याबाबत त्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झालेले आहे. पण प्रभू देवबापाने नेमकं तेच केलेलं आहे. जो प्रश्न ग्रीकांना होता तो प्रश्न परमेश्वराने येशूला या देहामध्ये पाठवून त्याचं उत्तर दिलेलं आहे. देहामध्ये येण्याद्वारे देवाने मनुष्याच्या सर्व मर्यादा स्वीकारल्या हे आम्ही विसरता कामा नये. देहाद्वारे शक्य असलेल्या मानवी अशक्तपणाच्या गोष्टींना भुलवणारं असं शरीर प्रभू येशू ख्रिस्ताने धारण केलं, कारण तो देह होता. जो देव या जगामध्ये आला, त्या येशूला तहान लागली, त्या येशूला भूक लागली, त्या येशूला यात्रा होत होत्या, त्या येशूला वेदना होत होत्या. तो येशू रडला, तो येशू झोपी जात असे, तो येशू थकत असे. अशा सर्व मानवी जी गुण आहेत, मानवी ज्या मर्यादा आहेत, त्या मर्यादा प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणजे देवाने स्वतःवरती घेतलेल्या आहेत. या मी विसरता कामा नये. नुसतं देह धारण केला एवढ्यावरती काम भागत नाही. पुढे आम्ही हेही पाहतो की भावनिक वेदना ज्या आम्हाला होतात त्या त्याने अनुभवल्या. उदाहरणार्थ निराशा येणं, उदाहरणार्थ दुःख वाटणं किंवा यात्रा होणं किंवा एकाकीपणा वाटणं किंवा नाकारले जाणं, या भावनिक गोष्टींना देखील हा येशूचा देवाचा देह सामोरे जात होता. आणि म्हणून ज्या वेळेला गेतसेमनी बागेमध्ये प्रभू येशू ख्रिस्त गुडघ्यावरती प्रार्थना करत होता, शिष्य काय करत होते? झोपी गेलेले होते. आणि तो शिष्यांकडे आला. किती वेळा आला? 3 वेळा आला. आणि म्हणाला, तुमच्याने जागवत नाही काय? तो एकटाच होता. तो एकाकीपणा भयानक होता प्रभू येशूसाठी. आणि अशा प्रकारे मानवी जे गुणधर्म आहेत, हे सगळे गुणधर्म प्रभू येशू ख्रिस्तामध्ये देवाने स्वतः स्वीकारलेले आहेत. परंतु प्रभू येशूचा स्वभाव पापी नसल्या कारणाने त्याने पाप न करताही या गोष्टी अनुभवल्या आहेत. हे वैशिष्ट्य आहे. हा फरक आहे. हे आम्ही कदापि विसरता कामा नये. परंतु प्रियानो, असं होतं की ह्या ज्या गोष्टी पाप न करताही प्रभू देवबापाने अनुभवलेल्या आहेत, त्या अगदी असहाय्य होत्या. त्या सहन करण्याजोग्या नव्हत्या. एखाद्या वेळेला एखादं पाप जेव्हा आपण करतो ते कबूल करून सोडून देणं फार सोपं असतं. परंतु ते पाप करावं असं जेव्हा मन म्हणतं आणि ते करू नये म्हणून जे आमचे प्रयत्न असतात ते जीव घेणे असतात, ते असह्य असतात, ते कठीण असतात. जितका आम्ही त्याला झिटकारण्याचा प्रयत्न करतो, टाकण्याचा प्रयत्न करतो, नाकारण्याचा प्रयत्न करतो, तितक्याच दुप्पट वेगाने ते आमच्या जीवनामध्ये पुन्हा प्रवेश करतं. पापाचा हा गुणधर्म आहे प्रिया. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही पाहतो की मानसिक, भावनिक आणि बौद्धिक प्रयत्न जे आम्ही करतो ते निष्फळ ठरतात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या बाबतीमध्ये आम्हाला वेगळा गुणधर्म आठवतो आणि दिसतो, आणि तो म्हणजे पापी स्वभाव नसल्या कारणाने, पाप न करताही त्याने हे सगळे मानवी देहाचे गुणधर्म स्वतःला घेतले आणि त्याचा अनुभव त्याने घेतलेला आहे. गेतसेमनी बागेमध्ये येशू का रडला बरं? याचा जर आम्ही विचार केला तर आम्हाला या प्रश्नाचं उत्तर आपोआप त्या वचनामध्ये पाहायला मिळतं. पुढे आम्ही पाहतो की त्याने देवाला अब्बा आणि बाप्पा अशी हाक मारलेली आहे. तो अशा म्हणाला, अब्बा बाप्पा, तुला सर्व काही शक्य आहे, हा प्याला माझ्यापासून दूर कर, शक्य असेल. असे का म्हटले बरं? त्याला माहिती होतं ना की परमेश्वराने त्याला तारणाच्या योजनेसाठी वधस्तंभावर स्वतःचा प्राण अर्पण करण्यासाठी पाठवलेला आहे. तरी देखील त्या वेदना त्याला असह्य होत होत्या. तो अजून क्रूसावरती गेलाच नव्हता, त्याला धरण्यात आलंच नव्हतं, त्याला 39 फटके मारलेच नव्हते. पण भविष्यामध्ये त्याच्या जीवनामध्ये होणाऱ्या घटना त्याला दिसल्या आणि त्या घटना नुसत्या दिसल्यानेच प्रियानो त्याचा घाम रक्ताच्या थेंबासारखा पडत होता. त्या वेदना, त्या आठवणी असह्य झालेल्या होत्या त्याला.
येथे आम्हाला पाहायला मिळतं की येशू ख्रिस्त हा कोणत्या मोहाला बळी पडून पाप करण्याच्या प्रसंगापर्यंत आला नव्हता. सैतानाला तसं वाटलं आणि म्हणून तो एकामागून एक येशूवरती हल्ले करत होता वेगवेगळ्या प्रकारे, की जेणेकरून याने पाप करावे, जेणेकरून याने चिडावे, जेणेकरून याने शिवगाळ करावे, जेणेकरून याने तिटकारा करावा, द्वेष मत्सर करावा लोकांचा. आणि प्रियानो तसं काही झालं नाही. आणि येशू ख्रिस्त उलट प्रभूकडे प्रार्थना करतो, हा मरणाचा प्याला मजपासून शक्य असेल तर दूर कर, ज्यामध्ये तुमच्या आणि माझ्या पापांचा हिशोब परमेश्वराने ठेवलेला होता. आणि हा पापाचा घडा जो आहे, हा मरणाचा जो प्याला आहे, हा प्रभू येशू ख्रिस्त परमेश्वराकडे प्रार्थना करतो, त्याला नकोसा वाटत होता. आणि पौल असं आपल्या वचनामध्ये असं म्हणतो की येशू आम्हाकरिता पाप असा झाला. पापी नाही म्हटले, येशू आमच्या करता पाप झाला. आमच्या अपराधामुळे त्याला ठेचले गेले, आमच्यामुळे त्याला पापी असे गणण्यात आले, आमच्यामुळे तो घायल झाला. आणि ते पाप आमच्यामुळे झालेलं आहे. एखाद्या निरपराध निष्कलंक निर्दोष मनुष्याला वधस्तंभावर जाण्यासाठी आमचं पाप कारणीभूत ठरलेलं आहे. भले त्यावेळेस आम्ही नसलो तरी मानवाला आदामापासून जे पाप वंश परंपरागत चालत आलेलं आहे, त्याच पापाने या निष्कलंक अशा प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरती खेळलेलं आहे. आणि या आमच्या तारणासाठी प्रभू देवबापाने स्वतःला रिक्त केले, स्वतःचं गौरव त्याने स्वर्गामध्ये सोडलं आणि तो भूतलावर गवानीमध्ये जन्मला. गवानी. दुसरा मुद्दा आहे अद्भुत रहस्य. 14व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, संत योहान असं म्हणतो की त्याने आम्हामध्ये वस्ती केली आणि आम्ही त्याचे गौरव पाहिले, ते पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचे गौरव असावे, असे अनुग्रह आणि सत्य याने परिपूर्ण होते. यातील गौरव या शब्दाने माझं लक्ष वेधलेलं आहे. मनुष्य भौतिक गौरव मिळवू शकतो. एखादं अद्भुत काम केलं, एखादी अशक्य गोष्ट जेव्हा आम्ही शक्य करून दाखवली, तेव्हा प्रियानो आमची त्या व्यक्तीची प्रशंसा होते, त्याचं गौरव केलं जातं, त्याला प्रशस्ती पत्रक दिलं जातं. एखाद्या गोष्टीचा शोध लावलेल्या मनुष्याला किंवा एखादं चांगलं सामाजिक कोणी कार्य करत असेल त्याला आम्ही त्याचं गौरव करत असतो. उदाहरणार्थ जोनास साल्क नावाचा मनुष्य जो आहे, त्यांनी पोलिओच्या वॅक्सिनचा अनमोल असा शोध लावलेला आहे, त्याचं गौरव करण्यात आलं. लुईस पास्टर नावाचा मनुष्य आहे, त्याने अथक प्रयत्नांच्या नंतर दुधापासून बनवायचे पदार्थ निर्माण केले आणि मनुष्य जातीला दुधाचा उपयोग अनेक प्रकारे करता येतो. हे दान त्याने आम्हाला दिलेलं आहे. अशा माणसाचं गौरव झालं. अशा प्रकारे अद्भुत आणि अशक्य गोष्टी जेव्हा आम्ही करतो, त्यावेळेला सर्वांना मानवी प्रशंसा आणि गौरव मिळतं. प्रियानो, देवाचं गौरव कुठं पाहायला मिळालं माहितीये का? उत्पत्तीचं पुस्तक 1 अध्याय आणि 3 वचनामध्ये जेव्हा देव बोलला प्रकाश हो, आणि काय झालं? प्रकाश झाला. कसा प्रकाश झाला? त्यावेळेला त्या प्रियानो सूर्य नव्हता, त्यावेळेला सूर्याची निर्मिती झाली नव्हती. म्हणजेच काय की देवाच्या गौरवाने सर्व आकाश आणि पृथ्वी व्यापली गेली. देवाचं तेज, देवाचं गौरव इतकं महान आहे प्रियानो की त्याने सर्व पृथ्वी भरून गेलेली आहे. नंतर आम्ही पाहतो जेव्हा इस्रायल राष्ट्राला 40 वर्ष त्या रानामधून मिस्राच्या प्रियानो प्रभू येशू ख्रिस्त वचनदत्त देशाकडे त्यांना घेऊन जात होता, त्या 40 वर्षामध्ये देवाचं गौरव ठाई ठाई आम्हाला अनेक प्रसंगामधून इस्रायल राष्ट्रासमोर प्रगट झालेलं पाहायला मिळतं. तांबड्या समुद्रामध्ये इकडून तिकडे पार होत असताना देवाचं गौरव लोकांनी पाहिलेलं आहे. पण योहान असं लिहितो, आम्ही त्याचे गौरव पाहिले. काय म्हणतो? आम्ही त्याचे गौरव पाहिले. इस्रायल 40 वर्ष रानात होते तेव्हा योहान तिथं नव्हता, पण ज्या वेळेला येशूला त्यानं पाहिलं त्यावेळेला येशूमध्ये त्याने देवाचं गौरव पाहिलं. आणि तेच तो लिहितो, आम्ही त्याचे गौरव पाहिले आहे. योहानाने देवाचे गौरव येशूमध्ये पाहिले, हा त्याचा अर्थबोध होतो. आणि येशूमध्ये हे देवाचं गौरव ज्या ज्या वेळी येशूने चमत्कार केले, ज्या ज्या वेळी येशू ख्रिस्ताने उपदेश केले,
ज्या ज्या वेळेला येशू ख्रिस्ताने शास्त्री पुरुषे धार्मिक पुढारी यांचे पापांचे आणि इतर सर्व पापी लोकांच्या पापांची जाणीव करून दिली आणि ज्या ज्या वेळेला क्षमा करण्याचं त्याने देव उत्सुक आहे हे प्रगट केलेलं आहे, देव त्यांना त्याची लेकरं बनवण्यासाठी इच्छुक आहे हे देखील त्यांना शिकवलेलं आहे, त्या प्रत्येक वेळी येशूमध्ये लोकांनी देवाचं गौरव पाहिले. तुम्ही पहा, कुठलाही चमत्कार काढा, असं लिहिलेलं आहे त्या शेवटच्या वचनामध्ये प्रत्येक चमत्काराच्या लोकांनी देवाचे गौरव पाहिले, लोकांनी देवाचे गौरव केले. महत्वाचं आहे हा शब्दप्रयोग जो केलेला आहे, हा जाणून बुजून पवित्र आत्म्याने लेखकांना लिहायला लावलेला आहे. येशूच्या चमत्कारामध्ये देवाचं गौरव होतं, येशूचं नाही. ज्या ज्या वेळेला येशूने चमत्कार केले लोकांनी पाहिले आणि स्वर्गातील पित्याचे गौरव केले असे लिहिलेलं आहे. हो प्रिय, आणि अशीच एक घटना रूपांतराच्या डोंगरावर झाली. प्रभू श्री ख्रिस्त गेला त्या ठिकाणी पेत्र याकोब योहानांना घेऊन आणि त्या ठिकाणी प्रभू येशूचं रूपांतर झालं. मेघ आला, मेघाने त्यांना आच्छादलं आणि येशू बरोबर मोशे आणि एलिया या शिष्यांना दिसले. देवाचं तेज, देवाचं गौरव त्या डोंगरावरती उतरलेलं या शिष्यांनी पाहिलेलं आहे. प्रियानो, तेच गौरव आज आपण पाहू शकतो का? आज आपण पाहत आहोत का? आता देवाचं गौरव एका विशिष्ट शरीरामध्ये येऊन थांबत नाही. जसे येशू ख्रिस्ताच्या शरीरात आलं आणि ते थांबलं, तर आज देवबापाचं गौरव हे प्रत्येक येशूवर विश्वास ठेवणाऱ्या विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये आढळतं. हो प्रिया, तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याच्या द्वारे ते देवाचे गौरव प्रत्येक मनुष्याच्या आतमध्ये आता आहे. जेथे कुठे आपण जातो तेथे ते आढळणे जरुरीचे आहे. लोकांना जेव्हा आम्ही त्यांच्या समस्यातून बाहेर काढतो, आमच्या मध्ये लोकांना देवाचं गौरव दिसलं पाहिजे. मदत करण्याच्या द्वारे देवाचं गौरव प्रगट होत असतं. आणि म्हणून येशूने आंधळ्यांना डोळे दिले, पांगळ्यांना हातपाय दिलेले आहेत, रोग्यांना बरं केलेलं आहे, दृष्टी दिलेली आहे, त्यांना चालतं बोलतं केलेलं आहे, भुकेल्यांना अन्न दिलेलं आहे, मेलेल्या लाजराला मरणातून पुन्हा उठवलेलं आहे, विधवा स्त्रीच्या मृत मुलाला त्याने उठवलेलं आहे मरणातून. असे अनेक चमत्कार प्रभू येशू ख्रिस्ताने केले, लोकांच्या गरजा भागवल्या, लोकांना मदत केली, लोकांना सहाय्य केलेलं आहे. आणि त्या प्रत्येक घटनेमधून देवाचं गौरव केलं, देवाचं गौरव झालेलं आहे. आणि हे देवाचं गौरव मोशेला पाहायला मिळालं. मोशे परमेश्वराला पाहू इच्छित होता, पण प्रियानो त्याला ते पाहता आलं नाही. तिसरा मुद्दा आहे आम्ही पाहतो, आणि ते म्हणजे अद्भुत प्रगटीकरण. वचन 18 असं म्हटलेलं आहे प्रियानो, वचन 18 मध्ये, देवाला कोणीही कधीच पाहिले नाही. जो एकुलता एक जन्मलेला देव पित्याच्या उराशी असतो, त्याने त्याला प्रगट केले आहे. देवाला कोणीच पाहिलं नाही, कधीच पाहिलं नाही, पण जो एकुलता पुत्र प्रभू येशू याने त्या देवाला प्रगट केलेले आहे. मोशेला मगाशी मी म्हणालो, मोशेची देवाला पाहण्याची तीव्र इच्छा होते. निर्गमाचं पुस्तक 33 अध्याय 18 ते 20 वचनामध्ये आम्हाला आढळतं. आणि ती फक्त मानवी संवेदना नव्हती प्रियानो, एक मानवी इच्छा त्याने दिलेली नव्हती किंवा प्रगट केली नव्हती, तर त्या मोशेच्या खांद्यावरती सर्व इस्रायल राष्ट्राला मिस्रातून वचनदत्त कनान देशामध्ये नेण्याची मोठी जबाबदारी आलेली होती. आणि म्हणून त्या जबाबदारी खातर मोशेला असं वाटलं की ज्या देवाचं एवढं महान काम मी करायला जात आहे, तो कसा आहे हे तरी मला पाहायला मिळावं. आणि ती इच्छा त्याने देवाला बोलून दाखवलेली आहे, त्याने ती प्रगट केली. पण प्रियानो, देवाला त्याला पाहता आलं नाही, देवाला तो पाहू शकलेला नाही. देवाने त्याला नाकारलेलं आहे पाहण्यापासून. आणि देव त्याला म्हणाला, तू मला पाहू शकणार नाहीस, पण तू माझं गौरव पाहू शकशील, तू माझं तेज पाहू शकशील, पण एका अटीवर, स्वतःला जाऊन खडकाच्या कपारीत लपेल. आणि मग आम्ही पाहतो शास्त्रामध्ये की मोशेने देवाचं तेज पाहिलेलं आहे, देवाचं गौरव पाहिलेलं आहे. त्या तेजाने मोशेचा चेहरा इतका झळाळून निघालेला आहे की तो त्या पर्वतावरून खाली येत असताना सर्व इस्रायल राष्ट्राला मोशेमधून देवाचं गौरव पाहायला मिळत, देवाचं तेज पाहायला मिळत होतं. आणि म्हणून येशू आता आमच्यासाठी परका राहिलेला नाही, अनोळखी राहिलेला नाही. त्या येशूने देवाला प्रगट केलेला आहे. आणि जो कोणी येशूवर विश्वास ठेवतो त्या प्रत्येकामधून
देवाचं गौरव प्रगट व्हायला पाहिजे. आज तुम्ही आणि मी काय करत आहोत? आमच्याकडे इतरांनी पाहिल्यानंतर त्यांना आमच्यामध्ये देवाचं गौरव आढळतं का, याचा आम्ही विचार करायला पाहिजे. जमादार शेवटी म्हणाला, मार्क शुभवर्तमान 15वा अध्याय आणि 39व्या वचनामध्ये तो असं म्हणाला, खरोखर हा देवाचा पुत्र होता. खरोखर देव कसा आहे याचे प्रगटीकरण येशूने संपूर्ण जगाला केलेलं आहे. आणि जे त्याच्यावर विश्वास ठेवतात ते गौरव, ते प्रगटीकरण प्रत्येक विश्वासदाराला पण आढळते आणि मिळते. आणि शेवटी प्रियानो, आज त्याच्याबद्दल तुम्ही काय म्हणू शकता? त्या येशूबद्दल तुम्ही काय म्हणू शकता? त्याचं गौरव आपण या दैहिक उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही, पण एक मात्र निश्चित आहे, देव कसा आहे हे जर आम्हाला ओळखायचं असेल तर येशूला वैयक्तिकरित्या तारणारा देव म्हणून स्वीकारलं पाहिजे. मरियेला दिलेल्या येशूच्या जन्माच्या भविष्यवाणी ऐकल्यावर योसेफाचा आनंद जसा द्विगुणित झाला. जसं त्याने देवाचं गौरव पाहिलं, जसं त्याने तो आनंद स्वतःमध्ये व्यक्त केलेला आहे, तसा आनंद आम्ही ज्या वेळेला येशूला स्वीकारतो त्यावेळेला आम्हामध्ये निर्माण होतो. आणि प्रभू तुम्हाला असं सहाय्य पुरव की या योहानाप्रमाणे देवाचं गौरव येशूमध्ये पाहायला मिळव आणि ते देवाचं गौरव आमच्या प्रत्येक कृतीच्या द्वारे आपण जगासमोर प्रगट करूया, म्हणजे लोकांनी येशूवर विश्वास ठेवावा आणि देवाची मुले व्हावी. आज आपण हा निर्णय घेऊ शकतो का? हे चर्च सोडण्या अगोदर आम्ही स्वतःला प्रभूच्या हाती स्वाधीन करूया. प्रभूला म्हणूया की प्रभू, हा नाताळ खरोखर माझ्यासाठी एक बदल आणणारा नाताळ असू दे, माझं जीवन बदलणारा असू दे. मला तुझ्या चरणी तन मन धन अर्पण करून स्वतःला नम्र लीन होण्यासाठी सहाय्य कर. माझ्यामधून माझा स्वभाव, माझं पाप, माझे गुणधर्म जे वाईट आहेत किंवा माझा जो अहंकार आहे तो लोकांना मी दाखवण्याचा प्रयत्न न करता ज्या देवावर मी विश्वास ठेवतो, ज्या देवाचं गौरव माझ्यामध्ये येशूच्या द्वारे आलेलं आहे, ते मी इतरांपर्यंत पोहोचवावं, यासाठी मला सहाय्य कर. अशा प्रकारे जर आपण निर्णय घेऊन या ठिकाणावरून जाऊ तर निश्चितच हा नाताळ आमच्यासाठी खरोखर आशीर्वादाचा आणि देवाचं गौरव करणारा होईल. आपण प्रार्थना करूया. पवित्र पवित्र सैन्याच्या यहोवा देव बाप्पा, आम्ही स्तुती करीतो, पुन्हा एक वार धन्यवाद देतो. तुझा दास आपल्या वचनामध्ये म्हणतो, शब्द देही झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली आणि आम्ही त्याचे गौरव पाहिले. प्रभू, त्या येशूमध्ये तुझं गौरव आहे आणि जितक्यांनी त्याचा स्वीकार केलेला आहे तितक्यांच्या मध्ये तुझं गौरव प्रवेशलेलं आहे. प्रभू, आमच्या जीवनाद्वारे इतरांच्या पर्यंत आमच्या प्रत्येक कृतीच्या द्वारे तुझं गौरव पोहोचावं म्हणून तो आमचा उपयोग. तारणार आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्या द्वारे. आमेन.